बस आम्ही 1 वर्षापासून पाठपुरावा करतोय. यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला 8 दिवसात देऊ 8 दिवसात देऊ. आता 1 वर्ष होत आले. जातीचे दाखले दिलेल्या रेशन कार्ड दिलेले आज त्या नागरिकांना साधं अन्नधान्य सुद्धा मिळत नाही. या तहसील कार्यालयामध्ये आम्ही किती वेळ चक्रा मारायचे, काय आंदोलन करून राहायचे, काहींचे पाय पडायचे काम नाही. प्रशासनाने शासनाने यांना कशासाठी ठेवलं आहे? जनतेची सेवा करत असेल तर प्रांत साहेबांनी राजीनामा देऊन द्यावा. मग तुम्ही आंदोलन मागे घेतलं का? मागे नाही केलं, आम्ही उड्या मारून देतो. आज त्यांनी आमचं आश्वासन पूर्ण नाही केलेलं आहे. हा नागरिक कुठला आहे, कोणत्या गावाचा विषय? उंबरदे यांचा जो मतदारसंघ आहे, नांदगाव मतदारसंघ आहे, पण यांचं जे प्रशासनाचं जे काम असतं ते मालेगाव तालुक्यामध्ये म्हणजे कळवडी गटातले जे काही नागरिक आहे त्यांची अशी परिस्थितीने घाटकाना घर का अशी परिस्थिती आहे. त्यांच्या मागण्यांकडे न तालुक्यातल्या कुठल्याच नांदगावचे लोकप्रतिनिधी असेल किंवा मालेगावचे लोकप्रतिनिधी असेल यांचं कुठल्याही प्रकारे त्यांचं लक्ष नाही. त्याच्यामुळे लोकांना कोणाकडे जावं हा मोठा प्रश्न आहे. एक तर मग मालेगाव तालुक्यात या कळवडी गट, सोनसगड, निमगाव यांना सामील करून द्यावं. एक तर मग त्या मतदारसंघात त्यांना प्रशासनाकडे त्यांना कामकाज त्यांचं सोपवावं. नेमका हे जे तुझ्या सोबत आहे यांचं गाव कोणतं आहे? यांचं उंबरदे हे मालेगाव तालुक्यातलं डॅम वस्ती उंबरदे डॅम वस्ती. काय काय समस्या आहे तुमची? समस्या काय काय तुमची? आमचे सारे बिलच आहे. आदिवासी बिल, हिंदू बिल. आमच्यात कोणी नाही आंदोलन कधीच केलं नाही. माझे 300 वर आंदोलन बिल आहे म्हणून आम्हाला कोणी धनी नाही. त्यांना धनी आहे पण गरीबाला धनी नाही, बिलला धनी नाही. आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड. आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला घरकुल, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले. घरकुलची काय समस्या आहे? घरकुलचा विषय असा आहे की आज जवळजवळ हे लोक 100 वर्षापासून तिथे वस्ती करून राहत आहेत. यांच्या पिढ्याने पिढ्या या गावामध्ये गेले. 100 वर्षापासून यांना घरकुल मिळाले नाही. म्हणजे विचार करा, ते स्वातंत्र्य 78 वर्ष होत आले. आपण म्हणतो डिजिटल इंडिया आणि 100 वर्षापासून लोकांना राहायला घरं नाही, यांच्या स्वतःच्या जागा नाही आणि जातीचे दाखले आणि रेशन कार्ड नसल्या कारणाने यांना जे शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागतं आणि यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. जर प्रशासनाकडे आम्ही वर्षानुवर्ष कागदपत्राचा व्यवहार करायचे, आंदोलन करायचं आणि प्रशासन जर लक्ष देत नसेल तर त्या प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्याचं काम लोकशाही दलत मोर्चा करेल. आम्ही प्रशासनाला नेहमी सहकार्य करतो, परंतु जर तुम्ही शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन समजून घेत नसाल, आमच्या मागण्या जर कधी समजून घेत नसाल तर आम्ही भगतसिंगांच्या मार्गाने सुद्धा आंदोलन करू शकतो. या व्हिडिओद्वारे आणि या चॅनलच्या मार्फत मी आपल्या सगळ्यांना विनंती करून सांगतो, आज लोकशाहीमध्ये जर 7 दिवसानंतर तुमच्या समस्या काय तुम्ही समजून घेतलं पाहिजे, त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. परंतु इथल्या प्रांत साहेबांनी कुठल्याही प्रकारे जलद गतीने काम केलं नाही. असं कधी असतं का 1-1 वर्ष लागतात का जातीचे दाखले, रेशन कार्ड आणि घरकुल? गावचे प्रमुख आहेत, गावचे प्रमुख आहेत, त्यांच्या काय जबाबदारी? इथले जे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांची सगळ्यात मोठी महत्वाची जबाबदारी हीच आहे की त्यांनी यांना घरकुलांचं मंजूर करून द्यायला पाहिजे होते, यांना जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते. परंतु तुम्हाला जर पैसे मिळाले तर तुम्हाला एका दिवसात घरकुल बांधायला परमिशन दिली जाते, जातीचे दाखले दिले जातात, रेशन कार्ड दिले जातात. परंतु हे लोक आदिवासी समाज आज 100 वर्षापासून तिथं वस्ती करून राहतात. खाली हॅलो, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले. या प्रशासनाचा जाहीर निषेध असो. आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून मालेगाव तहसील कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना वारंवार निवेदनं दिली, आंदोलनं केली, तरी देखील इथल्या प्रांत साहेबांनी कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आम्ही आज या इमारतीवर चढून सोडस्टाईल आंदोलन करत आहोत. जर या नागरिकांच्या जीवितात काही धोका झाला त्याला सर्व इथले प्रांत साहेब आणि इथलं शासन आणि इथलं प्रशासन असेल. आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला